नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 10:30 झालेले. घरातले कामं आवरून झाले, फक्त थोडासा किचनवट्ट आवरायचा बाकी आहे. त्याआधी म्हटलं सर्व घर आवरलं, पण कपाट काही आवरले नाही आहे. आणि जेवढ्या जुन्या पुराण्या साड्या होत्या तेवढ्या मी साड्या काढून ठेवलेल्या आहे. सकाळची ते कामामध्ये लागलेली होती मी, तेवढ्या साड्या काढून ठेवलेल्या आहे. माझं कपाट मी पूर्ण खाली केलेलं आहे. म्हटलं आता जी नव्या साड्या काढलेल्या आहेत त्या साड्यांसाठी कपाट तर खाली पाहिजेलच ना. आणि भरपूर साड्या जुन्या होत्या माझ्या, वापरलेल्या आहे मी, तर त्या साड्या मी काढून ठेवलेल्या आहे आणि त्या साड्या मला द्यायच्या आहे. चला दाखवते मी तुम्हाला किती साड्या काढलेल्या आहे. एवढ्या साड्या मी काढून ठेवलेल्या आहे, एवढ्या मला द्यायच्या आहे. आणि मी देणार आहे आईकडे गोधड्या शिवण्यासाठी. आणि माझ्या सर्व साड्या जातात आईकडे, गोधड्या शिवून देते ती. आणि जेवढ्या माझ्या घरात गोधड्या आहे ना तेवढ्या माझ्या आईने शिवलेल्या आहे. माझ्या सासूबाईने सुद्धा शिवलेल्या नाही आहे, तेवढ्या गोधड्या माझ्या आईने शिवलेल्या आहे. हे बघा, म्हणून मी आईकडे देते साड्या. एवढ्या साड्या मला माझी मम्मीनी मस्त गोधड्या शिवून देणार. या साड्यांचे काही गोधड्या वगैरे येणार नाही. तिला म्हटलं असं गादीला खूप हे करून दे. आता आहे ना काय होतं माहिती आहे का, 1 किलो 2 किलोची मस्त गादी बनवून देतात, त्याच्यामुळे आहे ना मी या साड्या देते. म्हटलं थोडंसं जाड कपड्यामध्ये ना त्या साड्या खूप छान वाटतील. आणि या साड्या आहे तर मी फक्त 1-2 दार घातलेले आहे. बघा, ही साडीला तर 1 किंवा 2च दार घातली असणार मी, आणि बाकीच्या वापरलेल्या आहे मी. ह्या तर माझ्या डेली यूजच्या होत्या, ह्या सर्व मी काढून ठेवलेल्या आहे आणि कपाट पूर्ण खाली करून घेतलेलं आहे. इथलं ड्रावर मी पूर्ण खाली केलेलं आहे, 1 कपाट खाली झालेलं आहे. आणि हे तर वापरायचं आहे माझ्यावाल्या डेली यूजच्या. आणि एवढं इथल्या मी भरपूर साड्या काढलेल्या आहे. बघू नका, कपाट रचलेले नाही आहे मी अजून, फक्त हे खालचं कपाट व्यवस्थित केलेलं आहे आणि हे खाली केलेलं आहे. आणि ह्या साड्या इकडच्या होत्या तर ते इकडे ठेवलेलं आहे. मी काही जास्त काही कपाट रचलेलं नाही आहे. रचीन मी कपाट. हे बघा, मुंग्यांची सुद्धा रेस झालेली आहे, कपाट रचलेलं नाही आहे. याला पूर्ण क्लीन करणार आणि मग पूर्ण अलमारी साफ करणार. चला, आज काही करणार नाही. आज मी पूर्ण दिवस आराम करणार आहे. आणि ज्या दिवशी मी म्हणते ना मला आराम करायचा आहे त्या दिवशी माझा आराम होत नाही, त्याच्यामुळे मी काही बोलत नाही आहे. मी काय करते, आता ह्या साड्या पूर्ण गोणीमध्ये भरून घेते, किचन आवरते. आणि आज मला तरी पण भरपूर कामं आहे. पाणी येईल, परत मुलं येतील, आता मुलांसाठी पण वेळ द्यावा लागतो मला. आणि परत साडींमध्ये सुद्धा माझा वेळ जातो. कस्टमर आले म्हणजे 1-1.5 तास तर त्याच्यातच जात. आता हे आवरायलाच मला अर्धा-पाऊण तास चालला जाईल. चला, हे आवरून घेते मी आणि मग किचन ओटा आवरायला घेते. एक गोणी पूर्ण भरली साड्याची. बघितली, 2-3 मात नाही आता, ते मी नंतर देणार आहोत. यासुद्धा 2 गोण्यांमध्ये करावं लागेल. आणि आत्ताच द्यायचं नाही मला, जेव्हा मी त्यांच्याकडे जाणार ना तेव्हा गाडीमध्ये टाकून घेऊन जाणार.
तर हे आम्ही आता ठेवते वरती, पण माझ्याकडनं काही जाणार नाही, ते ठेवते साईडला. उद्या आमचे साहेब येतील आणि साहेबांकडनं ठेवून घेणार. चल इकडे भांडे घासून झालेले आणि इकडे बघा भाकरी बनवून घेतलेले आहे आणि इकडे वडापावचं तेल आहे. तर तेल आज संध्याकाळपर्यंत असंच राहील, जो येईल तो गरम गरम वडापाव तळायला लावीन मला. आणि इकडे मी बनवली आहे कांद्याची पात. ही भाजीला कोणीच तोंड लावत नाही. आता तिला म्हटलं जेवण कर, तर ती म्हणते मला वडापाव करून दे. इथं आहे जिलेबी, रात्री कोणीच खाल्लेलं नाही आहे, आता खाऊ आपण. आणि इकडे आहे भाकर. जेवढी उरली आता तेवढी मी डब्यात ठेवून देणार. आता पहिले खाऊन घेते. चला जेवण करून घेऊ आपण. किचन वट्टा वगैरे सर्व आवरून झालेले. पाणी घेतलं आता. सकाळचं पाणीसुद्धा नव्हतं आणि अवतार बघा कसा होऊन जातो माझा. गुड्याला बघा किती भूक लागलेली. तिला जेवण देते, मी पण जेवण करते. तोपर्यंत दादा येऊन जाईल. दादाला वडापाव खाणं राहील, कारण की तो वडापाव खाऊन गेलेला नाही आहे. हिला मी दिलेला होता टिफिनमध्ये आणि हिला मी आता वडापाव देणार नाही. तिचं तोंड बघून घ्या कशी करते, कारण की तिला आता मी 4 वाजता देणार वडापाव. आता भाजी भाकर खाईल. कर एकदा, मला मजा वाटते. थोडंसं चिडवलं की चला देते मी तिला जेवण. जेवण करून इतकी छान झोप आली होती. 1-1.5 तास मस्त झोप घेतली आणि वरती इतका पसारा झालेला आहे ना, तो पसारासुद्धा आवरायला जायचं आहे आपल्याला. त्याआधी नळ आलेले, पाणी वगैरे भरलं गेलं, वरती लावलेलं आहे पाणी. बाहेर रांजण भरायचे. गुड्याला म्हटलं रांजण वगैरे खोल, तोपर्यंत मी येते. आणि घरातलं पण संध्याकाळचं झाडू पोछा वगैरे भांडे कुंडे सर्व लावून झालेले. मुलांना चहा पाणीसुद्धा झालेला आहे माझावाला. आणि आत्ता कृष्णा थोडा झोपलेला आहे, अभ्यास करत होता तो सकाळचा. तर त्याला म्हटलं झोप आणि मी पाणी वगैरे भरून घेते. गुड्याने तरी लावली, आता जाते. काय तू बघ किती सुंदर दिसते का. काही साडी छान वाटते नाही. काही साडी छान वाटते ना. नाही ग ही तर मग ती ग तुम्ही विले का विना ही राखीला दिली होती मी काळ्या कलर. आता माहिती आहे का टाईम किती झाला आहे, 8 वाजता आहे. आमचे साहेब काही आले नाही आहे. मी बाहेरच बसलेली होती, माझ्या मैत्रिणी गेल्या. तर दुपारी काही वडापाव बनवून दिला नाही, मुलांनी पण मागितला नाही. त्यांनी चहा टोस्ट वगैरे खाऊन घेतलं होतं. तर आत्ता मी त्यांना वडापाव बनवून देते आणि आमच्या साहेबांना जर भूक राहिली तर मग 2 चपात्या टाकून देणार. भाजी आहे
आणि मस्त गरमागरम वडापाव बनवते. गुड्याला म्हटलं बेसन पीठ वगैरे भिज, म्हटलं ती रिकामीच होती तर ती म्हणे ठीक आहे मम्मी. तर ती बेसन पीठ भिजते तोपर्यंत मी बसते म्हटलं 5 मिनटं. बाहेर पाणी वगैरे मारलं. आता परत मी माझ्या मैत्रिणी येऊन गेल्या, बाकीचं राहिलेलं होतं तर बाकीच्या झाडांना पाणी वगैरे दिलं. आता पुढे बसली निवांत. वरती जायचं आहे मला. एवढा पसारा आवरून घेते मी आता. तर आवरून झाला पसारा. आली होती मी, बाकीचं ठेवलं आणि बाकीचं राहून गेलं होतं तेव्हा तर काही व्हिडिओ केला नव्हता मी. पण म्हटलं चला आता तेवढं सामान ठेवून येते. मग सकाळी कसं कुणी जर आलं ना मग काढता येतं. रोजचं हे काम आहे आता. आणि नवीन माल आलेला आहे, तो मालचा पण व्हिडिओ टाकायचा आहे मला, पण बेडच भेटत नाही आहे. आता याच्यापुढं मला बेड काढावा लागत जाईल. आज थोडा भेटला होता पण मी माझ्या स्वतःसाठी दिला, थोडा आराम केला. आणि उद्यापासून बघू आता काय होतं. तर उद्या परत आमचे साहेब जर घरी राहिले तर मग काही वेळ भेटणार नाही. उद्या जर मला दुसरा माल पण आणायचा आहे तर बघू आता काय होतं तर उद्या. आणि रोज जातोय दिवस माझा याच्यातच, काय करावं. पण एवढं आहे, कोणाचं टेन्शन नाही आहे. 1 नको 2 नको, आपलं शॉपमध्ये बसायचं मस्त निवांत. आणि कोणाच्या घरी नाही दारी नाही, कोणाचं टेन्शन नाही घ्यायचं. मस्त आहे. चला खाली जाऊ आपण. तर हे बघा आपण आहे ना माशांना दाणे टाकू. थोडे टाकलेही नाही गुड्याने, पण त्यांना थोडंसं जास्त टाकायचं आहे. ते बघा कसे येतील तर. मी कॅमेरा सेट करते पहिले. 1 मिनिट. आले बघा. हे बघा. एक उडत होतं. हा इतका मोठा झालाय ना तो पण, आणि हा पण. जसं आपण फिश स्टँड बनवलेलं आहे ना तसे एकही मासा मेलेला नाही याच्यातला. हा पण मोठा झाला. एक दाणा खातो लगेच पळून जातो. सर नमस्कार. बरं विषय असा करा, आपल्याला आशा